नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे पुणे पोर्शे अपघात प्रकरणी रक्त तपासणी वेळी उपस्थित 3 व्यक्तींचा पोलिसांकडून सध्या शोध सुरू आहे. रक्त तपासणीपूर्वी डॉक्टर अजय तावरेची तिघांशी चर्चा झाली असल्याची माहिती समोर येतेय. पुणे पोर्शे अपघातात आता कारवाईला वेग आलेला आहे. खुलासे होताना दिसतात. तर अजय तावरे याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वारंवार पाहताना मिळतीये. रक्त देण्यासाठी अल्पवयीन आरोपी अलिशान गाडीत आला होता. अतुल घाटकांबळेशी अलिशान गाडीतल्या व्यक्तीने त्या अगोदर चर्चा केली. त्यानंतर अग्रवाल आणि अजय तावरे यांचं संभाषण झाल्याची माहिती समोर येते. तर त्या 3 व्यक्ती कोण आणि अलिशान गाडीत कोण उपस्थित होता याचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर पुणे पोर्शे अपघात प्रकरणी रक्त तपासणी वेळी उपस्थित 3 व्यक्तींचा सध्या पोलिसांकडून शोध सुरू आहे. पुणे पोर्शे अपघातात जो मुख्य अल्पवयीन आरोपी आहे वेदांत अग्रवाल, त्याला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलेला आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याचा बाप आणि आजोबा सध्या तुरुंगात आहेत. तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम. रोहन, पुणे पोर्शे अपघाताला आता वेगवेगळं वळण लागताना पाहायला मिळत आहे. कारवाया होताना दिसत आहेत. रक्त तपासणी वेळी उपस्थित 3 व्यक्तींचा आता पोलिसांकडून शोध सुरू आहे. या संदर्भात अधिकचा तपशील. अगदी बरोबर आहे प्रज्ञा. खरं तर रक्त तपासणीची फेरफार जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि यामध्ये आर्थिक व्यवहार देखील मोठा असल्याची माहिती जी आहे ती सध्या समोर येते. परंतु हे रक्त मुळात कोणाचं घेण्यात आलेलं होतं हा प्रश्न जो आहे तो पोलिसांसमोर आहे आणि याचा उलगडा होणं महत्वाचं आहे. कदाचित ते रक्त शिवानी अग्रवाल यांचं देखील असू शकतं असं देखील संशय पुणे पोलिसांना आहे. त्या दृष्टीने पुणे पोलीस जे आहे ते तपास करतायत. अधिकृत अजून पुणे पोलिसांकडून काही सांगण्यात आलेलं नाही आहे, परंतु रक्त जे आहे ते कदाचित शिवानी अग्रवालचं असू शकतं अशा प्रकारचा संशय पुणे पोलिसांना आहे. आणि तो तिसरा व्यक्ती कदाचित शिवानी अग्रवाल असू शकते असा संशय पोलिसांना सध्याच्या घडीला जास्त वाटत आहे. त्यामुळे पुणे पोलीस त्या व्यक्तीचा शोध सध्या घेत आहेत. त्याचबरोबर आलिशान गाडीतून जे आहेत ते हे सगळेजण आले होते आणि यांच्यासोबत आर्थिक व्यवहार जो आहे तो ससूनचा ऑड बॉय असणारा अतुल घटकांबळे यांनी केलेला होता. त्यामुळे पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून अधिकचा उलगडा जे आहे ते सध्या पुणे पोलीस करतायत. असे जोडलेले रहा रोहन. तुमच्याकडून पुढच्याही बातमीवर माहिती अपेक्षित आहे.